नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरवून तर मगमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे. टी-आर-पी यादीवर राज्य करणारी ही मालिका काहीशी रटाळ झाली होती, ज्यामुळे टी-आर-पी देखील कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मालिकेत नवीन ट्विस्ट आलाय, ज्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेचा टी-आर-पी वाढण्याची शक्यता आहे. आता मालिकेत आलेल्या नवीन ट्विस्टनुसार कथानकात अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री झाली आहे. मात्र त्याला पाहून सगळ्याचंच डोकं चक्रावलंय, कारण सुभेदारांचा जावई हा अतिशय लबाड आणि श्रीलंपट माणूस आहे. मालिकेच्या या पूर्वीच्या भागात अस्मिता आपल्या नवऱ्याशी कॉलवर बोलत असते, तेव्हा तो तिला अमेरिकेतून मोठी सुट्टी घेऊन भारतात येणार असल्याचं सांगतो. त्याच वेळेला तो साक्षी शिर्केसोबत चॅट करताना दिसतोय. यावरून तो अस्मिताला फसवतोय हे स्पष्ट होतं. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. एवढे मोठे सुभेदार असून त्यांनी व्यायाची चौकशी केली नाही का? अस्मिताचा नवरा खरंच अमेरिकेत असतो की तो सगळ्यांना फसवतोय? तो अमेरिकेत असतो तर तो भारतात आपल्या आईवडिलांना एक कार घेऊन देऊ शकत नाही का? अस्मिताच्या खर्चाची सगळी बिलं सुभेदारच का भरतात? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांनी विचारले आहेत. आता 4 नोव्हेंबरच्या भागात अस्मिताचा नवरा अखेर भारतात आल्याचं दाखवलंय. मात्र तो आधी अस्मिताला भेटायला न जाता तो आधी साक्षीच्या घरी जातो, तेथे जेवतो आणि ते दोघे एकमेकांसोबत फ्लर्ट करतात. मालिकेमध्ये सचिनची भूमिका अभिनेता नकुल घाणेकर साकारत आहे. त्याने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले. तो अजूनही चादरात आहे या मालिकेतून घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याची गाथा नवनाथाची हा कार्यक्रम देखील गाजला होता. तो उत्कृष्ट कथ्थक डान्सर असून त्याचे स्वतःचे डान्स क्लासेसही आहेत. आता नकुल आल्यावर मालिकेत नेमका काय बदल होणार? त्याचसोबत साक्षी हे सगळं मुद्दाम करते का? याचा सचिन आणि अस्मिताच्या नात्यावर काय परिणाम होईल हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे.